सो गुड मॉर्निंग. आज आहे डे 7 ऑफ रायडिंग. आपला रायडिंग नाही, आपण अजून हेदवीमध्येच आहोत आणि एक्सप्लोअर करतो इथे. आता वेळेश्वर मंदिरात आलेलो आहे आणि कालभैरवाचं पण मंदिर आहे इथे. सो दर्शन घेऊ. आता बघू इथे काय काय एक्सप्लोअर करायला. आता यो देव सुविधास्मकं दियो धर्मादिवो गवे प्ररयत सर्वदा सर्वरेण्यो भास्महे. इथे मागी गणपतीचा आज दुसरा दिवस आहे. त्याची पूजा चालू आहे. सत्यनारायणची पूजा चालू आहे. हे पाणी बघा किती क्लिअर आहे. ते बाईक्स पार्क्ड आहेत आमच्या तिन्ही जेट्टीवर आणि आम्ही फक्त हा समुद्राचा हा व्ह्यू बघायला थांबलेलो. एकदम क्लिअर पाणी, एकदम क्लिअर. तिकडे ते दोन लोक चाललेले आहेत थर्माकोलवर बसून. टू मच ऑफ रिस्क बट टू मच ऑफ फन. हे असा काही अवतार केलेला आहे टॅनिंग पासून वाचायला. कमांडो बनून फिरतोय. बाईक्स किती मस्त दिसतात तिथे. फ्लॅग मस्त फडफडतोय तो. मस्त वाटतं एकदम. ही नॉर्मल वाली जेट्टी नाही आहे. इथे फिशेस वगैरे उतरवले जातात जे कॅच करतात ते. सेम वेज तिकडे पण आहे. व्हाईट सँड आणि क्लिअर वॉटर. हा ॲक्च्युली मध्ये अनटच्ड कोकण आहे पूर्ण. एवढ्या पुढे येऊन पण पाणी अजून पण विजिबल आहे खालचं. आता आपण चाललेलो आहोत दुर्गादेवी मंदिराकडे आणि पूर्ण असे वरपर्यंत स्टेप्स चढायचे आहेत. एवढं चढलं की वरती मंदिर आहे आणि तिकडनं असा मस्त सीचा व्ह्यू दिसतो. आता चढूया पटकन आणि दर्शन घेऊ वरती जाऊन. शिड्या संपलेल्या आहेत आणि आता जंगलेची पायवाट आहे पूर्ण. इथपर्यंत शिड्या आहेत. आमचे हाल. हवा टाईट झालेली आमची तरी अजून जायचं आहे वरती. बाइक चलाना अलग चीज, ब्रेक करना अलग चीज. ये तो सही बोले. स्टीप आहे हा. काय कुठे गेलोय? नाही गेलो कधी. नाही. सटकतं ह्याच्या. आलो मंदिर आलं. आ गया मंदिर आ गया.
हालत खराब झाली. गाडी डोकी ठेव तुम्हाला सांबारायला करणार आहो. अशी बघ अशी सांबार करायचं त्याचा याचा असं वाटण लाव भारी मटणाच्या वरचं होते. यो पण नाही समजणार की आम्ही नेहमी मावळा खातात त्याच्यात काही नाही पण नुसतं चुपून टाकायचा मग चव येते ना पण भारी चव ही काय सांगते मोठी मोठी लोकांनी रस्सा बिस्सा करायला दिवाशी अशी जाडी जाडी ठेवता नि बारीक बारीक नाही ती वाटायला आणि रस्सा कर थोडा भाजी ना जबरदस्त बार्गेनिंग चालू आहे इकडे फिश घ्यायला. सब जाते जाते तोडून दाखवा ती जरा काढू नको. तू आजा तू डोका लागतो आई एक कोटी द्यायची मिशन अकम्प्लिश्ड. बार्गेन करून आम्ही मच्छी घेतलेली आहे फायनली. अजून पण चालू आहे बार्गेन इथे. मिशन अकम्प्लिश्ड. आपण फायनली मच्छी घेतलेली आहे खूप सारी बार्गेन करून करून. आता सगळे रिलॅक्स होत आहेत जरा. ऊन खूप आहे. जाऊया आता रिटर्न घरी. तर काय फिरण्याला आहे नाही. गुड मॉर्निंग. आज आहे डे 10 ऑफ आवर रायडिंग आणि आज आहे संडे 25 जानेवारी. बाईक्स आपल्या लोडेड आहेत कारण आपण आता जाणार आहोत घरी आपल्या. टाईम झाला सकाळचे 5:30 आणि आता आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेने. सो लेट्स सी आता कसं काय ते किती वेळ लागतो आपल्याला घरी पोचायला. मध्ये आपल्याला अजून एक आपला रायडर फ्रेंड जॉईन करणार आहे. तो स्टार्ट. चलो. पूर्ण फॉग आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. उजेडाचा पत्ता नाही आणि फॉग आहे पूर्ण स्टेट हायवेवरती. तरी आम्ही अजून मुंबई गोवा हायवेला जॉईन नाही झालो आहे पण फॉग डेंजर आहे. काहीच दिसत नाही आहे विजिबिलिटी. हा कुत्रा दिसत नाही आहे मला. काय बोलायला. चला चालूया कसे वसे. स्पीड ब्रेकरचा साईन आलेला आहे. स्पीड ब्रेकर असणार इकडे. स्पीड ब्रेकर आलेला आहे. समोरनं बसेस येत आहेत. पुंगी टाईट झालेली आहे. लोक पण दिसत नाही आहेत. स्पीड ब्रेकर परत आहे. स्पीड ब्रेकर परत आहे. रामपूर 3 किलोमीटर. चला काढूया पटपट गाडी. पटपट तर नाहीच काढता येणार. स्लोच काढायचं. व्हिडिओ स्लोच काढावी लागणार आहे पण हालात का सामना किया जाए. चलो आता भेटू जेव्हा सनराईज होईल तेव्हाच भेटू. आता अंधारात दाखवायला काय आहे नाही. माहीत नाही हा फॉग पण किती कॅप्चर झाला कॅमेरात. तर टाईम झाला आहे 7:15 आणि आपण जॉईन झालेलो आहोत NH66 मुंबई गोवा हायवेला. हायवेची कंडिशन तर चांगली आहे. रस्ता चांगला आहे पण पूर्ण फॉग आहे. आम्ही पूर्ण चिपळूणपासनं याच फॉगमध्ये येतो आहे. 30-35ची स्पीड मॅक्स
आत्ता कुठे हायवेला 45ला चालवतो आहे, जेवढी विजिबिलिटी आहे तेवढंच चालवतो आहे. पूर्ण डेन्स फॉग आहे 6:15 वाजता. एक्सपेक्टेड नव्हतं, एवढे दिवस आपण अर्ली मॉर्निंग राईड करतो आहे, बट कधी एवढा खतरनाक फॉग आपल्याला लागलाच नाही जो आता लागला आहे. तरी पण चालवतो आहे. पुढच्या गाडीचे टेल लाईट्स वगैरे जजमेंट घेऊन आम्ही. मध्ये आमचा वायझर पूर्ण फॉगअपच झालेला, काही दिसतच नव्हतं. शेवटी आम्हाला हॉल्ट घ्यायला लागला आणि आमच्याकडे तो एक लेन्सकार्टचा अँटी फॉगचा स्प्रे आहे, तो कॅरी केलेला. तो मारला तर विजन बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालं त्याच्याने. मला तर चष्मा लावून मारायला लागतं, वायझरला पण मारायला लागतं. तर ते मारलं त्याच्यानंतर बऱ्यापैकी क्लिअर झाली आहे विजिबिलिटी. बट विजिबल रेंज अजून तेवढीच आहे. आम्हाला दिसणं ठीक झालं, बट रेंज तेवढीच आहे. रेंज कमी असल्यामुळे आम्हाला स्पीड नाही जास्त घेत आहेत. बघू यार, होप लवकर हा फॉग उतरू दे. कारण आपल्याला आज मुंबईपर्यंत जायचं आहे. इकडेच कोकण दौरा असता तर मग काय टेन्शन नव्हतं, बट मुंबईपर्यंत जायचं तर थोडं पेस असणं आपल्याला मॅडेटरी असतं. कारण आपण मग लेट नाईट वगैरे नाही घुसायचं आपल्याला मुंबईमध्ये. इव्हनिंगमध्ये घुसलेलं बेटर आहे जरा. सो लेट सी आता कधी सनराईज होते, कधी हा फॉग क्लिअर होतो. आता तरी आहेच, असंच आहे पूर्ण. आणि आता सिंगल लेन पण झाला आहे ते. आता बघूया. चला, आम्ही टॅकल करतो ही सिच्युएशन, मग बघू. गाड्या आहे त्यात समोरनं. सो फायनली आपण थांबलेलो ब्रेकफास्ट करायला इथे हॉटेल नीलकमलमध्ये. खूप टाईम झाला, काहीच भेटत नव्हतं. शेवटी फायनली एक हॉटेल भेटलं. फॉग फायनली कमी झालेला आहे आता एवढा नाही आहे, त्यामुळे ॲव्हरेज स्पीड वाढली आहे बऱ्यापैकी. पण थंडी अजून भरपूर आहे तशी. टाईम झाला आहे 8:45, तरी पण थंडी आहे. आणि आम्ही अराऊंड 140 किलोमीटर वगैरे कवर केलेले आहेत. अजून कवर करायचे बाकी आहेत बरेच. नाश्ता करूया, बघूया. आणि काय आहे नाश्त्याला आता. जर पॉसिबल असेल मी रेकमेंड करेल या हॉटेलपेक्षा पुढे कुठेतरी खावा. सर्विस थोडी स्लो आहे इथे, टेस्ट पण एवढी काय खास नाही आहे. तर जर तुम्हाला ऑप्शन भेटत असेल थोडं होल्ड करून पुढे जायचा, तर आय सजेस्ट की पुढे जाऊनच नाश्ता करा. इथे व्ह्यू छान आहे, बट सर्विस तुम्हाला खूप स्लो भेटेल. बट आपण हायवेला असल्यामुळे आपल्याला पुढे लवकर निघायचं असतं. सो आपण जास्त वेळ असं व्ह्यू एन्जॉय करत बसू नाही शकत. चला, किलोमीटर्स आपले झालेले आहेत 131. टाईम झाला 9:31. जाऊया आता पुढे. मानगावचं ट्रॅफिक बघा. आज सगळे गावाला चालले आहेत, संडे म्हणून. आणि उद्या सुट्टी पण आहे रिपब्लिक डेची, म्हणून सगळे गावाला चालले आहेत. अख्खा येणारी लेन पण ब्लॉक करतात. काय म्हणजे मतिमंद लोक आहेत. त्या बाजूने चालवा ना. छातीवर घाल तू माझ्या हातात तू गाडी. मग काय, रॉंग साईडने एवढा कॉन्फिडन्सने चालत आहे जसं चायला. एकाला तरी ब्लॉक करायचं आहे.
हेल्मेट नाही काय नाही, असाच कॉन्फिडन्समध्ये चालायला. भला मोठा जाम लागलाय मानगावला. टाइम झालाय 12 आणि तुम्ही बघू शकतात गावाकडे जाणारी लेन पूर्ण पॅक आहे. दोन्ही लेन्स कच्चाकच पॅक्ड आहेत आणि ही लाईन खूप आधीपासून चालू आहे. तर खूप जास्त गर्दी आहे आणि सगळ्यांनाच गावाला जायचं आहे कारण खूप मोठी सुट्टी आहे. जाणाऱ्या लेनला एवढं ट्रॅफिक नाही आहे, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आपण करेक्ट टायमाला एक्झिट करतो आहे गाव. बरं वाटतं आहे. आपले किलोमीटर आजचे झालेले आहेत 195. आपण आता अजून आय थिंक सो संध्याकाळपर्यंत आपण मुंबईत पोचू. लेट्स सी. अजून एक लंचचा स्टॉप घ्यायचा आहे आणि आपल्याबरोबर अजून एक रायडर जॉईन झालेला आहे. आम्हाला बेसिकली रिसीव करायला आले. ते राईडला येऊ नव्हतं शकला पण तो रिसीव करायला आला आम्हाला हाफवे हायवेवर. आता आम्ही इकडनं चाललो पुढे. सगळे रायडर्स पण चाललेले आहेत, आज संडे तर. टाईम झाला 1:15 आणि किलोमीटर झालेले आहेत 217. आता गरमी वाढायला लागली. आपण जेवण केलेलं आहे जोशी वडेमध्ये. जेवण नाही केलं, नाश्ता केलेला. तो एवढा भूक नव्हती कारण रात्री मग प्रॉपर घरी जाऊन जेवणारच आहोत म्हणून काय जास्त हे नव्हतं केलं. पण ठीक आहे. आता एक्सपेक्टेड आहे की अराऊंड 6-7 वाजेपर्यंत पोचू घरी. सो लेट्स सी. आता ट्राय करूया. दुपारी थोडी एनर्जी डाऊन असतं तर ट्राय करूया एनर्जी थोडी हाय ठेवायला. आणि आम्ही फायनली चौघं सगळे इंटरकॉमवर कनेक्टेड आहोत. तर फुल धमाल करत जाणार आहे आम्ही आणि मजा करत जाणार आहे. तर जरा पण बोर नाही होणार. बाकी तर काय, हा सेमच हायवे आहे, त्याला दाखवायचं करायचा. टाईम झाला आहे 3:30. 3:30 वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत मुंबईमध्ये, ठाण्यात. आता आपल्याला घोडबंदरला जायचं आहे. घोडबंदरवरनं NH48 घेऊन आपण पोचणार आहोत विरारला फायनली. एवढा टाईम लागला तरी अजून 2 तास लागणार आहेत आपल्याला. ते रेकॉर्ड करण्यात अर्थात काही पॉईंट नाही आहे, तरी बघूया. कुठे काय वाटलं कोणती बाईट घ्यावीशी तर नक्की रेकॉर्ड करेल. ट्रॅफिक खूप आहे. संडे आफ्टरनून असून मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक आहे. बरं आहे आम्ही पिकारमध्ये एंटर नाही केलं. मुंबई नाही तर आमची वाट लागलेली असती कन्फर्म. फायनली आपण पोचलेलो आहे घरी. टोटल किलोमीटर्स आपण केलेले आहेत आजचे 378.2. हे बघा दिसत आहेत किती माहीत नाही रिफ्लेक्शनमुळे. आणि ओव्हरऑल आपले किलोमीटर झालेले आहे 2912 किलोमीटर्स. टाईम झाला आहे 5:06. अप्रॉक्स रायडिंग टाईम आपला सकाळी निघालेलो आपण 6ला. सो 11 hours ऑफ रायडिंग टाईम. गुड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ही आपली बाईक आता पूर्ण हे अनमाउंट करून घरी न्यायचं आहे.